असं घेऊ नका ब्राईड. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. तर तुम्हाला समजलंच असेल व्लॉग कशाचा आहे. तर फायनली तो दिवस आलेला आहे, म्हणजे रागिणीचं लग्न आहे. आणि म्हणजे आता एंगेजमेंट आहे आधी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी लग्न आहे. सो एंगेजमेंटचा हा आमचा लुक आहे आणि मॅडम पण आलेले आहेत. आणि आता 5 वाजलेत. एंगेजमेंटचं टायमिंग होते 4चं. आता काय माहिती सुरू झालं आहे न झालं आहे, भेटते न भेटते काहीच माहीत नाही. कारण ही मला सकाळी 11ला येतो बोलली आणि पोहोचल्यात मॅडम 3-3:30ला. आणि मग त्यानंतर आवरून वगैरे आता आम्ही निघालो. सो बघा मग काय काय होतं. हां, आणि मेन सगळ्यांना क्वेश्चन होतं की सलोनी दिदी सगळ्या फंक्शन्सना का नाही आहे, हळदीला वगैरे का नाही आहे. तर तूच सांगत होतं त्याचा आन्सर. मला यायला भेटलं नाही. का नाही भेटलं? मॅडमना बिझनेस इतका प्रिय आहे की टाईम काढत नाहीत फ्रेंड्ससाठी पण. जाऊ द्या. तर आता मी आणि सलोनी पुढे चाललो आहेत आणि दीदी वगैरे पण येणार आहेत. त्यांना पण स्पेशल इन्व्हिटेशन आहे रागिणीकडून. तर एंगेजमेंटला दीदी ते म्हटले काही येत नाही, कारण बबडी एवढा वेळ शांत बसत नाही. सो संध्याकाळी ते भैया वगैरे सगळेजण लग्नासाठी येत आहेत. बट आता एंगेजमेंटसाठी मी आणि सलोनी पुढे निघालो. सो मॅडमचं बरोबर यायच्या टाईममध्ये चप्पल तुटले आणि तिच्यासाठी आता आम्ही चप्पल घ्यायला आलो. म्हणजे दुष्काळात 13वा महिना असा प्रकार झाला, कारण ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे. आणि खूप शोधून शोधून इकडे चप्पलचं दुकान भेटले. म्हणजे आम्ही हॉलच्या आसपास आलो, बट इथे चप्पल शोधत शोधत खूप लांब आलो तिथून. 7 नंबर कलर्स पण दुसरे बघ, पिंकमध्ये बघू. पिंक रेड असे काहीतरी. सो फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे हॉलच्या इथे. आणि आता रागिणीला भेटायचं आहे पहिला. चलो बघा इथली तयारी वगैरे मस्त गेले. ये तर रागिनी बुद्धिस्ट आहे, त्यामुळे तिचा फुल वेडिंग लुक हा व्हाईटच होता. पहिल्यांदा एंगेजमेंटची व्हाईट साडी वगैरे घालून किती क्यूट दिसतीये ती बघा. तर हा एंगेजमेंट लुक आहे आणि तिची एंगेजमेंट चालू झालेली आहे. मी फर्स्ट टाइम बुद्धिस्ट वेडिंग अटेंड करत होती, त्यामुळे सगळ्या रिच्युअल्स वगैरे बघायला छान वाटत होतं. आणि त्यामुळे जे काय पुढे चाललंय ते बघायला आम्ही पाठीमागे येऊन बसलोय. हात जोडा, आदर्शांना वंदन. बुद्धं नमामि. यं ते बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं ते धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं ते संघं शरणं गच्छामि. सो फायनली घेऊ नका ब्राईड. अरे असं घेऊ नका, म्हणजे आता असंच असणार आहे तू. सो एंगेजमेंट झालेली आहे आणि आता पटकन लग्नाचा लुक करायचं आहे मॅडमचा. सो एंगेजमेंट वगैरे झालेली आहे आणि तिकडे पलीकडे रागिणीचा आवरत आहेत मेकअप आर्टिस्ट वगैरे. सो आम्ही आमचं आवरायला आलो आहे, पण ही काय आवरायचंच नाही म्हणते. बट मला लेहंगा घालायचं आहे वेडिंग आणि रिसेप्शनच्या लुकसाठी. सो आता फटाफट रेडी होते. ये आणि मी रेडी झालेली आहे आणि बाकी दीदी जिजू वगैरे पण सगळे आलेत. आणि इकडे आमचं लगेच फोटोशूट चालू झालंय. इकडे दीदी जिजूंचं पण फोटोशूट सुरू आहे. त्यात बबडीची मध्ये मध्ये लुडबुड पण चालूच आहे. आणि स्पेशली मला आणि रागिणीला खरं खूप मला तिच्यासोबत रील्स करायच्या होत्या, पण तिची इतकी घाई गोंधळ सुरू आहे ना, कारण एकाच दिवशी तिला 3 फंक्शन आहेत आणि 3 लुक करायचे आहेत. सो एक झालं की पटकन तिचं आवरायचं असतं, दुसरा लुक करायचं असतं, ते झालं की पटकन. त्यामुळे म्हटलं बिचारीला टाईम नाही आहे तर मध्ये नकोच जायला. त्यामुळं आम्ही आमचं मस्तपैकी शूट करतोय. माझं आणि सलोनीचं पण शूट चालू आहे. आता तोंडावर पडता पडता वाचले. इकडे रागिणीचे मिस्टर म्हणजेच आमचे जिजू मस्तपैकी त्यांची घोड्यावरून एंट्री वगैरे चालू आहे. आणि इकडे आतमध्ये रागिणीचं पण आता आवरलेलं आहे आणि आता लग्नाचा सोहळा सुरू होतोय. सो त्याचीच तयारी चालू आहे आणि तिची इकडून एंट्री झालेली आहे. इतकी सुंदर दिसते ना, म्हणजे एखाद्या देवीसारखं असं तिचं रूप दिसत होतं. छान व्हाईट साडी आणि प्लस ते जे सिंहासन तिच्यासाठी बनवलं होतं, खरं सगळं एकदम भारी. आता तुम्ही फक्त एंट्री बघा तिची.
आता त्यांचा लग्नाचा शपथविधी सुरू आहे. म्हणजे जसं आमच्यामध्ये मंगलाष्टका वगैरे टाकल्या जातात आणि त्याच्यानंतर मग नवरा नवरीच्या गळ्यात हार किंवा जे मंगळसूत्र सिंदूर हे सगळ्या गोष्टी होतात. तर इथे शपथविधी घेतला जातो, ते आता ऐकूयात आपण. अमित त्याचप्रमाणे कालकथित नमामि संगम नमामि. त्रिसरण पंचशील सर्वांनी हात जोडा. सर्वांनी त्रिसरण पंचशील ग्रहण करायचं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमी करायचं आहे वंदन करून उपस्थित जनसमुदाय बौद्धाचार्य यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करते की धार्मिक, सामाजिक व वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमाचे पालन करेन. आम्ही दोघेही एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार करते. आणि आता फायनली ती मिसपासून मिसेस मोरे झालेली आहे आणि कुमारिकापासून सौभाग्यवती झालेली आहे. फायनली लग्न झालेलं आहे तिचं आणि त्याच्यानंतर आम्ही ऑफकोर्स जेवायलाच पळालेलो. बघा अक्षता वगैरे झालेत आणि आता आम्ही जेवण करतोय आणि जेवणात पण खूप भारी मेनू आहे. खूप छान सगळी अरेंजमेंट केली आहे. एंगेजमेंट लग्न वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता तिचं रिसेप्शन सुरू आहे. सो संगीत रिसेप्शन सगळाच कार्यक्रम चालू आहे. एवढं सगळं म्हणजे तिचं जसं फंक्शन चालू झालं आहे ना तसं तिला भेटायलाच टाईम आम्हाला मिळाला नव्हता, कारण कंटिन्यू तिचं काही ना काही चालू होतं. त्यामुळे ॲटलिस्ट फोटो तरी एक निघावा, तिला गिफ्ट पण द्यायचं होतं. त्यामुळे आम्ही खूप वेळ वाट बघत बसलेलो आणि त्यात कोण ना कोण मध्ये येतच होतं. सो फायनली आत्ता आम्हाला वरती जायला मिळालं. मग तिला विश वगैरे केलं, गिफ्ट ते दिले, फोटो छानपैकी काढले आणि आता म्हटलं एन्जॉय कर तू, आम्ही आता निघतो परत. जसं रागिणी आम्हाला भेटत नव्हती तशीच रागिणीची मम्मी पण आम्हाला अख्ख्या लग्नात भेटली नव्हती. सो जाता जाता काकींना भेटलो. त्यानंतर इकडे काही फॉलोअर्स भेटले, सो त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या, फोटोज वगैरे काढले. इकडे बबडीची मस्ती तर अजून पण सुरूच आहे. लग्न वगैरे झालं म्हणजे आम्ही सगळं रिसेप्शन वगैरे पण करून आलो. थंडी वाजते तरी सोडा प्यायचा आणि आता जाता जाता सोडा प्यायला आलो इकडे भारतीच्या बॅक गेटला. एवढी थंडी आहे ना, म्हणजे मला त्रास नाही वाजत आहे का काय माहिती. फेवरेट आउटफिट असलं की सगळं विसरून जाते. बाकी एवढी थंडीने कुठले तरी पण बघा सोडासाठी आली आहे. पहिले पिऊन घे त्याच्यानंतर हलवते. आता हलव ना ते चमचा टाकून आणि मग पी पी आता लगेच लावतो तोंडाला. काय तुम्ही पिता रे. सो आता आम्ही घरी आलोत आणि रात्रीचे 12 वाजलेत आणि थंडीने असले कुडकुडलोय ना. 12 वाजून 3 मिनिटं झालीच. तर आता चेंज करायचं पहिलं, बट खूप मज्जा आली. आणि मी पहिल्यांदा बुद्धिस्ट वेडिंग अटेंड केली आणि खरंच खूप भारी होते. छान वाटले वेगळे काहीतरी रिच्युअल्स वगैरे बघून. बट 3 फंक्शन एका दिवशी होते. रागिणीने कसं मॅनेज केलं काय माहिती, बट खूप छान झाला आहे सगळा कार्यक्रम.
आणि जेवण एक नंबर होतं, ते तर महत्त्वाचं. बट सगळंच भारी झालं आणि अशा पद्धतीने हा व्लॉग पण मी इथेच एंड करते. बाकी तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.